सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मटार येतो आहे, तर मी असंच मटार आणून सोलून फ्रीजमध्ये ठेवला होता. तर आता म्हटलं यापासूनच काहीतरी मस्त असा नाश्ता बनवूया. सगळ्यात आधी एक वाटण तयार केलं. मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये मी अर्धी वाटी मटारचे दाणे घेतलेत. तर इथे कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने इथे दाणे मोजून घ्या, म्हणजे त्याच प्रमाणामध्ये आपण पुढे पाणी वापरणार आहोत. इथे मी फ्रेश मटार घेतला आहे. वर्षभर कधीही करायचं असेल तर तुम्ही फ्रोझन मटारपासूनसुद्धा ही रेसिपी बनवू शकता. आता इथे मी यामध्ये अर्धा इंच आलं तुकडे करून घातलं आहे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्यात. ज्या वाटीने आपण मटार मोजला होता त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. यातलं साधारण पाव वाटी पाणी मी आता हे मटार वाटताना वापरणार आहे आणि उरलेलं पाणी आपण पुढे वापरणार आहोत. तर हे आता अगदी बारीक असं आपण वाटून घेऊया. तर इथे याची मी अशी पेस्ट करून घेतली. ही पेस्ट आता आपली तयार आहे. इथे आपण गॅसवरती आता एक पॅन गरम करत ठेवूया. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. 2 छोटे चमचे किंवा 1 मोठा चमचा इतकं तेल घातलं. अर्धा चमचा जिरं घातलं, पाव चमचा हिंग घातला आहे आणि आता तयार केलेली पेस्ट यावरती घालायची आहे. आता जे उरलेलं पाणी होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते यामध्ये घालायचं आहे. तर सगळं उरलेलं 1 वाटी पाणी इथे घालायचं आहे. 1 वाटी जे आपण पाणी घेतलं होतं त्यातलं पाव वाटी आपण मटार वाटताना वापरलं होतं आणि उरलेलं पाऊण वाटी पाणी आपण आत्ता वापरलं आहे. म्हणजे सगळं 1 वाटी पाणी इथे आपण घातलं आहे. आता हे मिक्स करायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला उकळी काढायची आहे. इथे पाहू शकता याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे. तर इथे आपण जो उपम्यासाठी जाड रवा वापरतो तो इथे मी घेतला आहे. जाड बारीक कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता. गॅस मंद ठेवायचा आहे आणि थोडा थोडा रवा घालत हे आपल्याला असं मिक्स करत जायचं आहे. सगळं छान असं एकजीव करायचं. जसं जसं रवा शिजेल तसं हे घट्ट व्हायला लागेल आणि याचा गोळा व्हायला लागेल. तर इथे पहा याचा असा गोळा व्हायला लागला की गॅस बंद करायचा आहे आणि हे एका परातीमध्ये आता काढून घ्यायचं आहे. परातीमध्ये काढून हे आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि म्हणजे आपल्याला हे मळता येईल. थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये बटाटा घालायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा बटाटा मी शिजवून सोलून घेतला आहे, तो किसून यामध्ये घालायचा आहे. याबरोबरच इथे मी यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालते. ऑप्शनल आहेत, फक्त पराठे दिसायला छान दिसावेत म्हणून मी घालते. तिखटासाठी आपण यामध्ये हिरवी मिरची आधीच घातली आहे. आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे. बटाटा रवा सगळं छान असं एकजीव करून मळून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. थोडं थोडं घालत जायचं आहे. सगळं 1 वाटी पीठ आपल्याला इथे लागणार नाही आहे. जितकं लागेल तितकंच घालायचं आहे. फक्त याचा गोळा व्हायला हवा आणि पिठाला बाइंडिंग यायला हवी इतकं गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे. याचे आपण पराठे बनवणार आहोत. खूपच मस्त लागतात हे पराठे आणि मटारचा सीझन आहे. तुम्हाला जर कचोरी तेलकट नको असेल तर तुम्ही हे पराठे बनवून पहा. तर इथे पहा साधारण अर्धी वाटी गव्हाचं पीठ इथे मला लागलं आहे आणि हा छान असा सॉफ्ट पिठाचा गोळा मी मळून घेतला आहे. यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. तर अगदी मस्त सॉफ्ट असं हे पीठ मळून तयार आहे. आता याचे आपण पराठे बनवूया. यातला एक गोळा घेतला आहे मी. थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे कारण आपण नंतर हे लाटल्यानंतर कट करून घेणार आहोत, कारण याच्या कडा फाटल्या जातात. तर इथे मी सुकं पीठ पसरवून घेतलं आहे. आता आपण पराठा लाटून घेऊया. थोडासा जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे.
आणि आता एखाद्या झाकणाने किंवा प्लेटने आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे सगळे पराठे आपले एकसारखे एका आकाराचे होतील. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे. तर हा मस्त असा आपला पहा हिरवा पराठा तयार झाला आहे. यामध्ये आपण हळद घातलेली नाही आहे, त्यामुळे रंग खूप छान येतो. तुम्हाला हवं तर तुम्ही पाव चमचा हळद पिठामध्ये घालू शकता. इथे मी पराठे लाटून घेतले, आता आपण भाजून घेऊया. तवा गरम करत ठेवला होता. यावरती थोडंसं तेल घातलं आहे. पराठा घालायचा आहे. एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घेऊया. आणि आता हा पराठा मी दोन्ही बाजूने छान तेल लावून भाजून घेतला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बटर तूप लावू शकता. तुम्हाला जर कचोरी खायची असेल, कचोरीची चव तुम्हाला या पराठ्यामध्ये मिळेल. कचोरी आपण फ्राय करतो त्यामुळे तेलकट असते, पण कमी तेलामध्ये तुम्हाला कचोरीची चव या पराठ्यामध्ये मिळेल. तर हा पराठा तयार झाला आहे. तर इथे मी आणखी पराठे तयार करून घेतले. टोमॅटो केचपबरोबर तुम्ही सर्व करू शकता, लोणच्याबरोबर दह्याबरोबर सर्व करू शकता. अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे होतात. टिफिनसाठी तुम्ही मुलांच्या देऊ शकता. अगदी दिवसभर असेच हे मऊ राहतील. प्रवासासाठी सुद्धा अगदी मस्त आहे ते पराठे. सध्या मटारचा सीझन आहे, तर फ्रेश मटारपासून एकदा तरी हे पराठे तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.